हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सुनेत्रा पवारांचा मला 40 वर्षांचा अनुभव, खासदार झाल्यावर त्या बाहेरच्या वाटणार नाही, त्या घरच्या वाटतील। अजित पवारांचा शरद पवारांना टोला। नवनीत राणा, रवी राणा यांनी घेतली अभिजित अडसूळ यांची भेट। अडसूळांच्या घरी 15 मिनिटं चर्चा, राणांकडून मनधरणीचे प्रयत्न। राजकारणात कुणी कायमच मित्र किंवा शत्रू नसतो, राणा दाम्पत्याच्या भेटीवर अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया। अभिजित अडसूळ लवकरच भूमिका जाहीर करणार। मोदींनी रामाला आणलं, त्यांना पुन्हा आणण्यासाठी अभिजित अडसूळ यांची भेट। 400 पारसाठी एकत्र काम करू, रवी राणा यांची प्रतिक्रिया। राणा दाम्पत्याला अक्कल नाही, राजकारण सोडेन पण राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही, आनंदराव अडसूळ यांची भूमिका। ठाणे लोकसभेतून शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित, सरनाईकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू, सूत्रांची माहिती। ज्यांनी कोकणात मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार, मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा सवाल, तर तटकरेंनी विकास कामं केली नाहीत, खेडेकर यांची टीका। शरद पवारांकडून उत्तम जानकरांना आमदारकीचं आश्वासन, जानकर महाविकास आघाडीचं काम करण्यास सकारात्मक, सूत्रांची माहिती। कृषी मंत्री असताना शरद पवारांनी कायदा केला असता तर कांदा आणि दुधाचा प्रश्न मार्गी लागला असता, आमदार दिलीप मोहिते यांची पवारांवर टीका। देशभरात रामनवमीचा उत्साह, रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत भाविकांची मोठी गर्दी। राज्यातील तापमानात मोठी वाढ, अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंशावर, तर मुंबईत दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।